श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे आम्ही जावा जावा मैत्रिणी. तर चला, तुमचा खूपच चांगला सपोर्ट भेटतोय, त्यामुळे खूपच उत्साह येतोय व्हिडिओ पण करायला, व्लॉग टाकायला. तुम्ही काल तर गार्डनिंगचं आमचं पाहिलं होतं, पण आजचा हा स्पेशल जो व्हिडिओ आहे तो गार्डनचाच आहे. म्हणजे ते खूप खराब झाले, छोटंसंच आमचे झाडं वगैरे लावलेले आहेत तर ते खूप खराब झालेत. आता पावसाळा पण सुरू झाला आहे, त्याच्यासाठी त्यांची कटई वगैरे करून ठेवावी म्हणून म्हटलं. हा दिसतोय तो गुलाब पहा, त्या दिवशी आणलेला, त्याला कळ्या आल्या होत्या, फूल पण खूप चांगल्या प्रकारे आले. याच्यामध्ये थोडेसे काही झाडं लावले होते, पण त्याच्यामध्ये जास्त तर गवतच आलेलं आहे. बाकीचे जे झाडं लावले होते ते नाही आहे. हे पानफुटीचं झाड आहे. कशासाठी यूज होतं हे तुम्हाला माहितीच आहे. हे पानफुटीचं मुद्दामूनच लावलेलं आहे, किडनी स्टोन वगैरे त्याच्यासाठी हे राहतं पान. तर हे खूप इथं घाण खराब झालेलं आहे. ही स्वच्छता चालू आहे. याला 2 दिवस लागणार आहे. 2 दिवसाचा मी व्लॉग टाकणारच आहे. त्याचबरोबर हे पाहू शकतायत कढीपत्ता आणि हे जाई-जुईचं झाड आहे, जाईचं. तर ते खूप पसरलेलं आहे. त्याला व्यवस्थित अशा प्रकारे बांधायचं आहे. त्याच्यासाठीच आमचा प्लॅन चालू आहे की व्यवस्थित त्याला बांधून खालचे सर्व काही हे काढून टाकायचे, त्याच्या फांद्या वगैरे, आणि व्यवस्थित बांधून त्याला वरची वर अशी फुलं येतील असा विचार केलेला आहे. त्याच्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आम्ही करत आहोत. तर चला, तर मग हा आहे आपला. आज आम्ही ह्या झाडाची कटाई केली आहे. कटाई करून त्या झाडाला छानपैकी पालवी फुटावी म्हणून त्याला कट करून घेतलं. त्या झाडामध्ये त्याच्या खाली खूप सारे झाडं झाली होते. म्हणजे ते बारीक बारीक गवतं नाही आहेत का, ते उगाचच वाढले होते, म्हणून त्यांनाही आम्ही काढून टाकलं. झाडाला छान वेणीने गुंफलं पण आहे आम्ही मस्तपैकी. याची थोडी छाटणी करूयात, कारण की ते वाढलं पण खूप आहे आणि पावसामुळे तर अजून जास्तच वाढ येते, झाडांना खूप वाढ होते. म्हणून त्याच्यामुळे अजून म्हटलं बाकीचे झाडं लावायची आहेत, म्हणून काही झाडं आम्ही कोरफडची वगैरे काढून टाकली. एक कोरफडचं झाड ठेवले, बाकीचे काढून टाकले. बाकीचे अजून लावायची आहेत, तर ते बाकीचे आता उद्या बघूयात लावायचं. ॲक्च्युली ह्या प्रत्येक तरी पण 5 ते 6 वेण्या घातल्यात, कारण की काय होतं, ते खूप पसरट पसरट चाललंय होत, त्याच्यासाठी ते वेण्या घातल्या म्हणजे असं नवीन काहीतरी लुक येईल म्हणून आम्ही हा प्रयोग करून पाहिला. कसा वाटतोय तो तुम्हाला डिटेलमध्ये आम्ही दाखवू, त्याच्यानंतर फुलं आल्यानंतर कसं वाटतंय, आणि तुम्ही पण करून पहा. आणि हे खाली खूप घाण झालेली होती, सर्व झाडे असल्यामुळे देवाचं पाणी टाकण्यात येतं. प्लस त्याच्यामध्ये खूप नारळाच्या शेंड्या वगैरे पडलेल्या होत्या. मग तीच थोडीशी खुरपणी केल्यासारखं, खुरपं तर नाही आहे आमच्याकडे, परंतु आम्ही ते थोडं तिथली स्वच्छता करत आहोत. त्याला चांगलं असं बांधून घेतलं सर्व वेण्यांना आणि असं मोकळं मोकळं असं करून टाकलं. असं हे चालू होतं. बाकी कोरफडचे पण बरेच झाडं आलेत. म्हटलं 1-2च ठेवावे आणि बाकी मग स्वच्छता करावी. अशा प्रकारे हे झाडाला छानपैकी अशी बांधाबांधी आमची चालू होती. बराच वेळ त्यामध्ये लहान बाळं पण आले होते, ते पण त्रास देत होते. त्याचे सर्व पानं वगैरे काढून वेणी घालण्याचा प्रयत्न केला, कारण पानं म्हटल्यानंतर ते परत हे झालं असतं, जास्त व्यवस्थित नसती आली, त्याच्यासाठी हे अशी केलं आम्ही. आजचं वातावरण तुम्ही पाहू शकतायत. आता खूप पाऊस होईल असं वातावरण झालेलं आहे इथे. मग हे पाहू शकतायत. बघा किती आभाळ आलेलं आहे. आता पाऊस पडणारच आहे. त्याच्यासाठीच ही झाडांची सगळी स्वच्छता करायची आहे. आणि त्याच्यासाठी 2 दिवस लागतीलच. मी तुम्हाला चांगला डिटेलमधील व्हिडिओ अपलोड करणार आहे. कसा वाटला व्हिडिओ ते पण आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि या प्रकारे इथे जवळ माठ वगैरे हे दरवर्षाचे असेच पडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पण काहीतरी लावावं, पण ते लावण्याचं चालू आहे. त्याच्यात काही लावल्यानंतर तुम्हाला नक्की सांगू. आणि आता वातावरण पावसाचे झालेले आहे. स्वयंपाक करायची वेळ झालेली आहे. लहान बाळांना पण भूक वगैरे लागलेली आहे. त्याच्यासाठी आज म्हटलं धपाटे वगैरे करावेत. धपाट्याची रेसिपी सांगते. धपाट्याला गव्हाचं पीठ घेतले, अंदाजेच घेतलं माझ्या आणि आपल्या अंदाजानुसार घ्यायचं गव्हाचं पीठ. ते घेतल्यावर मी थोडंसं त्याच्यात ज्वारीचं पीठ घेतले. ज्वारीचं थोडं लाईटली टाकलं आहे. त्याच्यामध्ये लसूण
लसूण आणि मिरची बारीक करून घेतले, मिक्सरमध्ये काढून घेतले आणि ते त्याच्यात टाकले. म्हणजे जास्त तिखट नको व्हावं म्हणून थोडी एकच मिरची घेतली, कारण की लहान मुलं खातात ना आमची म्हणून. आणि एक बारीक चिरून कांदा त्याच्यात मी मिक्स केला आहे. मी त्याच्यामध्ये अजून ज्वारीचंच पीठ टाकलं. मी डाळीचं पीठ नाही टाकलं. डाळीचं पीठ टाकायचं होतं, पण लहान मुली खातात म्हणून म्हटलं नको, डाळीचं पीठ जरा जड असतं ना रात्रीच्या वेळेस म्हणून. आणि मग त्याच्यानं हे मिक्स करून थोडंसं मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर असली तर तुम्ही कोथिंबीर टाका आणि मी खास करून पालक टाकलाय, कारण की लहान मुली पालक असा खात नाही. त्यामुळे असं नाही तर असं पालक टाकून त्यांच्या पोटात तरी जातो. पालक बघा मी काय केले, पालकाला चांगलं पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. धुवून त्याचे बारीक चिरून आणि मी उकळून घेतलंय पालकाला. उकळी आली की मग गॅस बंद केला आणि थंड झाल्यावर मग पालकाचे अशा प्रकारे मी धपाटे आम्ही केलेत. तुम्ही बघू शकतात धपाटे. धपाटे करताना आम्ही तेलचा वापर न करता तुपाचा वापर केला. मी तूप लावलंय आणि त्याच्यावर छानपैकी मस्त बारीक असे थापून घेतले धपाटे. अशा प्रकारे थापून वगैरे छानपैकी केलेलं आहे धपाटं. जर खरंच तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आम्हाला कमेंट्स करा, सपोर्ट करा आणि भरभरून प्रेम द्या. अशा प्रकारे हा आजचा जो व्हिडिओ आहे कसा वाटला तो तुम्ही नक्की आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मग त्याच्यानंतर हे असे छिद्र केले आणि त्याच्यामध्ये तूप टाकले. तेलचा वापर आम्ही करत नाही, तर हे तूप वगैरे टाकलं आणि त्याच्यानंतर तव्यावर वगैरे गॅसवर ठेवलं आणि त्याच्यानंतर पाहू शकतायत काही वेळानेच धपाटं खूप छान प्रकारे असं झालं. पाहू शकतायत. धपाटं ऑलमोस्ट झालंच आहे. अशा प्रकारे हे धपाटं झालं. थँक यू.